संत एकनाथ महाराजांची एवढी भक्ती मोठी होती पंढरीच्या पांडुरंगाची की या भक्तीचं कर्ज देवावरती चढलेलं होतं की प्रत्यक्ष भगवान परमात्मा भगवान श्रीकृष्ण संत एकनाथ महाराजांच्या घरी पाणी भरावं लागलं होतं. 12 वर्ष देवांनी भरलं आणि आजही देव भरत आहे त्या ठिकाणी पाणी. एवढा भक्तीचा महिमा होता संत एकनाथ महाराजांचा. एवढंच नाही, संत ज्ञानेश्वर माऊलींनी अखंड विश्वाची माऊली आपल्या आणि संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपलं कार्य झाल्यानंतर संजीवन समाधी घेतली आळंदीला. 250 वर्षाचा काळ निघून गेला आणि स्वप्नामध्ये येऊन सांगितलं संत एकनाथ महाराजांना की माझ्या गळ्याला मुळी लागते. 250 वर्षाच्या काळानंतर संत एकनाथ महाराज आळंदीला गेले आणि त्या समाधी विवरामध्ये 3 दिवस राहून त्या ज्ञानेश्वरीची दुरुस्ती तर केलीच, परंतु ही मुळी सुद्धा कापली आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी सगळ्यांना संत ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन दिलं संत एकनाथ महाराजांनी. एवढी भक्तीची ताकद मित्रांनो. विचार करा की देव काम करत होता त्यांच्या घरी. म्हणून मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की संत एकनाथ महाराजांनी जी जलसमाधी घेतली गोदावरी नदीमध्ये आणि तो दिवस होता फाल्गुन वद्य षष्टीचा. त्याच्या अगोदर काय घडलं हे आजच्या व्हिडिओमधून आपण जाणणार आहोत की अक्षरशः आपल्या डोळ्यातून पाणी येईल. या समाधीच्या वेळेची घटना आणि आधीची घटना ऐकून अक्षरशः डोळ्यात आजही पाणी आपल्या येईल. आणि भक्तीची ताकद काय असते की जर भगवंताची भक्ती जर केली तर मृत्यूही पळून जातो, एवढी ताकद आहे. ते जाणण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेवटी कमेंट आम्हाला जय जय राम कृष्ण हरी अशी कमेंट आम्हाला जरूर द्या. ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला शेअर करा. जय हरी विठ्ठल म्हणून सुंदर अशा या माहितीला सुरुवात आपण करूया. तर मित्रांनो, एके दिवशी संत एकनाथ महाराज शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज शांतपणे बसलेले होते. नाथांनी पांडुरंग परमात्म्याला बोलवलं आणि सांगितलं, भगवंता, मी ज्या कार्यासाठी आलो होतो या पृथ्वीवरती ते माझं कार्य पूर्ण झालं आणि आता भगवंता बाद झालं. आता आम्हाला तुमच्या चरणावरती विलीन करून घ्या. परंतु भगवंतानं नाथांचं ऐकलंच नाही. नाथांनी आपला हट्ट सोडला नाही की प्रत्यक्षात भगवंतालाही त्या ठिकाणी शरण यावं लागलं आणि त्या ठिकाणी संत एकनाथ महाराजांनी आपला देह या पैठणमध्ये ठेवला वाड्याच्या समोर. सगळीकडे बातमी पसरली की संत एकनाथ महाराजांचा देहांत झाला. हजारो माणसं त्या ठिकाणी जमा झाली आणि संत एकनाथ महाराजांची त्या ठिकाणी अंत्ययात्रा निघाली. तो प्रसंग ऐका, डोळ्यातून पाणी येईल. पहा, संत एकनाथ महाराजांची अंत्ययात्रा निघाली आणि अंत्ययात्रेला त्या ठिकाणी हजारो माणसं होती. आणि आजही आपण पाहतो की अंत्ययात्रेला चांगलीही माणसं असतात, वाईटही माणसं असतात आणि टिंगल टवाडीही करणारी माणसं असतात. त्याचप्रमाणे संत एकनाथ महाराजांच्या त्या अंत्ययात्रेमध्ये टिंगल टवाळी करणारी माणसं होती आणि ती संत एकनाथ महाराजांची निंदा करू लागली. म्हणू लागली की संत एकनाथ महाराजांची भक्ती तर फार मोठी होती की प्रत्यक्षात देवानं येऊन पाणी भरलं. संत एकनाथ महाराजांची पूजा करताना प्रत्यक्षात देव येत होता मदतीला. अहो, नाथांच्या कीर्तनात देवानं येऊन टाळ वाजवले पांडुरंगानं. एवढी अफाट भक्ती त्यांची. मग या भक्तीचा उपयोग काय की संत एकनाथ महाराजांना मृत्यू सुद्धा आमच्यासारखा झाला, सामान्य माणसासारखा. काय उपयोग या भक्तीचा? आणि हे सगळं बोलणं संत एकनाथ महाराजांच्या कानावरती पडलं. लक्षात घ्या, देहातून आत्मा जरी गेला तर त्या आत्मा तिथंच होता, कारण तो आत्मा होता संतांचा, भगवंताचाच होता. हो, भगवान श्री विष्णूचा अवतार होता तो. आता संत एकनाथांनी हे टवाळखोरांचं बोलणं ऐकलं आणि ताडकेने त्या ठिकाणी त्या आत्म्यानं त्या शरीरामध्ये प्रवेश केला आणि संत एकनाथ महाराज ताडक्याने उभे राहिले. बघा, तिरडीव खाली उतरले. तिरडीवनी लोक घाबरून पळायला लागली. ती म्हणली, झालं काय? आणि त्या लोकांना त्या ठिकाणी संत एकनाथ महाराजांनी सांगितलं की बघू, मी आता मरेल एक दिवशी परत, नंतर आता रद्द केले मरणं. लोक त्या ठिकाणी निघून गेली आणि संत एकनाथ महाराज आपल्या वाड्यामध्ये निघून गेले. भगवंताची भक्ती दररोजची चालू होती, परंतु त्यांनी निश्चय केला की मला जायचंय, मग तो दिवस निवडायचा. आणि एके दिवशी संत एकनाथ महाराज विचार करत होते की माझ्या गुरूंनी फाल्गुन वद्य षष्टीला अवतार घेतला व गुरु दत्तात्रयांची भेट त्यांना याच दिवशी झाली, फाल्गुन वद्य षष्टीला. आणि विशेष म्हणजे माझ्या गुरूंनी देह त्याच दिवशी ठेवला फाल्गुन वद्य षष्टीला. म्हणजे जनार्दन स्वामी त्यांचे गुरु होते. बघा, या तिन्ही गोष्टी एकाच दिवशी घडलेल्या आहेत. संत एकनाथ महाराज सांगतात की मला सुद्धा गुरु दत्तात्रयांची भेट याच दिवशी झाली, फाल्गुन वद्य षष्टीला. आणि म्हणून संत एकनाथ महाराजांनी भगवंताला त्या ठिकाणी प्रार्थना केली की देवा,
माझा पृथ्वी तलावरून जाण्याचा दिवस फाल्गुन वद्य षष्ठी हाच चांगला आहे आणि याच दिवशी गोदावरी नदीमध्ये मी समाधी घेणार आहे, जल समाधी घेणार आहे, असं भगवंताला त्या ठिकाणी संत एकनाथ महाराजांनी प्रार्थना केली. आणि ही सगळी जी बातमी माहिती संपूर्ण पंचकृषीमध्ये पसरली. हा म्हणता संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर ज्या ज्या ठिकाणी पंढरीच्या पांडुरंगाचा भक्त माळकरी वारकरी धारकरी त्यांच्या कानावरती सगळी बातमी पोचली हो की संत एकनाथ महाराज जलसमाधी घेणार ही बातमी सगळीकडे पोचली. आणि तो दिवस होता फाल्गुन वद्य षष्टीचा. या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सगळे पांडुरंगाचे भक्त संत या पैठणमध्ये दाखल झाले आणि एकच त्या ठिकाणी गजर चालू झाला. संत ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत एकनाथ महाराज या नामाचा गजर त्या ठिकाणी संपूर्ण या पैठणमध्ये घुमू लागला. प्रत्येक संतांच्या डोळ्यातून, वारकऱ्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या की नाथ आपल्याला सोडून चालले. अनेक त्या ठिकाणी संत वारकरी धारकरी संत एकनाथ महाराजांना येऊन त्या ठिकाणी समजत होते की तुम्हीच आमचे मायबाप आहात. त्या परिसरातली लोक येऊन सांगत होती नाथ महाराजांना की आम्ही पहाटे तुमच्या वाड्यात येऊन कीर्तन ऐकत होतो, आता आम्हाला कीर्तन कोण ऐकवणार? की तुमच्या कीर्तनामध्ये पंढरीचा पांडुरंग येऊन टाळ वाजवत होता, असे तुमचे शब्द अमृताहुनी गोड, आणि आता आम्हाला कोण सांगणार कीर्तन? नाथ महाराज तुम्ही जाऊ नका. अनेक लोक त्या ठिकाणी संत महाराज विनवणी करत होते बघा एकनाथ महाराजांना. एकनाथ महाराजांनी त्या ठिकाणी समजावण्याचा प्रयत्न केला आणि सांगू लागले, बाबा हो, जो आलेला आहे त्याला एक दिवस जाणं आहे. या पृथ्वी तलावरचं माझं कार्य संपलं, माझी वेळ जवळ आलेली आहे जाण्याची, आणि प्रत्यक्ष परमात्मा मला बोलावतायत, मला जायलाच पाहिजे. आणि संत एकनाथ महाराजांनी त्या पैठणमध्ये सगळ्यांना समजवलं आणि संत एकनाथ महाराजांची पावलं त्या गोदावरी नदीच्या तीराकडे जाऊ लागली. आणि संत एकनाथ महाराज भक्ता भक्ता त्या गोदावरीच्या पात्रात आत गेले आणि जलसमाधी त्या ठिकाणी घेतली. पांडुरंगाचं नामस्मरण होऊन आणि पांडुरंगाच्या पायाशी लीन होऊन गेले. आणि तो दिवस म्हणजे फाल्गुन वद्य षष्ठी. आणि या पैठणमध्ये आलेला हा जनसागर त्या ठिकाणी भगवंताच्या नामस्मरणामध्ये लीन होऊन गेलेला होता. प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. आणि या जलसमाधीनंतर प्रत्येकजण आपापल्या घरी निघून गेला. परंतु संत एकनाथ महाराजांनी या समाजाला शांततेने जीवन जगावं कसा एक संदेश दिला. म्हणूनच म्हटलं जातं शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज, की ज्यांच्या नामस्मरणानं मृत्यूही घाबरत होता. हे ज्वलंत उदाहरण या ठिकाणी बघा. म्हणून संतांच्या भक्तीची एवढी मोठी ताकद की देवालाही त्या ठिकाणी यावं लागत होतं या भक्तीचं कर्ज फेडण्यासाठी. म्हणून मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एकच घ्यायचंय की भक्ती जर असेल तर देव आजही तुमच्यासाठी यायला तयार आहे. मित्रांनो, सुंदर असा या ठिकाणी संत एकनाथ महाराजांचा समाधी सोहळा याची माहिती आपल्याला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. जय जय राम कृष्ण हरी अशा आम्हाला कमेंट जरूर करा. ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव शेअर करा. जय हिंद जय महाराष्ट्र.